नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहे सगळे लोक? बरे आहेत ना? चला आज आपण बनवूया मस्तपैकी एकदम पास्ता. ठीक आहे, एक डबा बनवायचा आहे इससाठी नाश्त्याला आणि डब्याला पण देऊन टाकते एकदम. ठीक आहे, तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण ना त्याला पाणी ठेवायचे. मला गरम गरम पाणी करायचे दुसऱ्या गॅसवर. गॅस एकदम स्लो आहे. एक मिनिट बघ दाखवते तुम्हाला. हे बघा, हे गॅस एकदम स्लो आहे. पण आता काय करणार, ते माणसं लवकर आली म्हणजे लवकर सुद्धा आहे. गॅस पाण्यात होती, ह्याच्यावर मी हेत होती, ह्या गॅसवर मी हेत होते, ह्याच्यात मी मीठ टाकते. या पाण्यामध्ये मीठ टाकते आणि आता बघायला गेलं तर माझ्याकडे साहित्य काहीच नाही, कारण की नवीनच मी तर इथं म्हणजे आम्ही इथं आलो आहे ना, तर माझ्याकडं काहीच नाही. फ्रीजमध्ये काहीच नाही, तसं फ्रीजमध्ये सब्जी काहीच नाही. तर जसं आहे तसं मी तुम्हाला बनवून दाखवते, कारण आपला डबा द्यायचा मतलब आहे, बरोबर आहे का नाही. हे आता हे पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. ह्याला आदानं आलं की ह्याच्यामध्ये मी पास्ता टाकणार आहे. आणि मग आपल्याला तोपर्यंत एवढ्या मिरच्या, एक कांदा आणि लसूण हे छिलून घेऊया आपण. ठीक आहे, चला. सकाळच्या 5 वाजल्यात, झोप झाली नाही, डोळे अलग झाल्यात, पण डबा द्यायचा आहे पोराला. हे आहे तर देणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. लसूण चिरून घेते काना 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 आणि मग ह्याची तयारी करूया आपण. ठीक आहे, चला. हे आहे पास्ता, झटकीपट बनणारा, मुलांसाठी पण द्यायला तुम्हाला. ठीक आहे एकदम. आता हे आपलं पाणी आदान आलेलं आहे. ह्या पाण्याला ह्याच्यामध्ये टाकायचं. ठीक आहे, ह्याला आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ह्या चांगलं शिजवून घ्यायचं आहे 10-15 मिनटात. हे पण सांगते, ह्याच्यामध्ये पण क्वालिटी असतात. हे 15 मिनटामध्ये पण शिजतं आणि 20 मिनटामध्ये बी शिजतं. ह्याच्यामध्ये क्वालिटी आहेत. तर काही लोक म्हणजे लोक शिजत नाही, पण हे आहे ना होतं. तर हे दुसरं मी आणलं आहे. तर ह्याला कमसे कम 15 मिनटं शिजवायचं एकदम. 15 मिनटं शिजल्यानंतर ते बघायचं. 10 मिनटात पण आपण हलवून बघायचं आणि पीस काढायचा उलटण्यावर. त्याच्यावर आपण बघा, चेक करायचं तुटते का नाही तुटते. तुटलं आणि मऊ झालं की ते शिजलं म्हणायचं. बाहेरनं काढायचं, पाण्यातनं काढायचं. ठीक आहे, छानून घ्यायचं आणि बघू. चला चला, आता हे 10-15 मिनटं झालेलं आहे. तर ते शिजून बघूया. असं काही लवकर शिजतं, असं काही टाईम लागत नाही, काहीच नाही, पण बघूयाला काही हे नाही एकदम. हे बघा, असं एक चमचा घ्यायचा, असं टाकायचं, असं तुटते का बघायचं. तर आणि असं हाताने पण बघू शकता. हे बघा, असं नाही अजून नाही शिजलं तर बरोबर 10-15 मिनिट 12 मिनटं तर झालं का कमसे कम. हे बघा, ठीक आहे. म्हणजे असं बघत राहायचं, शिजलं का बघत राहायचं एकदम. असं आहे, कधी कधी कोणी शिजतं, कधी नाही शिजत ना. त्यासाठी इसला डबा द्यायचा आहे. आता नाश्त्यामध्ये थोडंसं पोहा करावं, हे तर डब्याला देते. आणि नाश्त्याला पण थोडंसं पोहे बनवूया. छान वाटेल पोहे सकाळ सकाळ खायला. मस्त मस्त पोहे, म्हणजे सकाळ सकाळचं वातावरण खूप छान आहे. आणि सकाळच्या 5:15 झाल्यात आहे. 5:15 साडेपाच झालेच असतं, कारण 5 वाजता उठली मी आणि हे सगळं करायला बसली एकदा. कारण 2 दिवस पूर्वी मी लाईव्हवर आलती बघा सकाळची. येस न काय खाता गेला होता. त्याच्या ताईने कमेंट केली होती की कमसे कम त्याला पोहं तर द्यायला पाहिजे होतं. हो, माझ्या लक्षातच गेलं होतं. त्याचं उठायचं ते अलार्म वाजते, त्याचं याचं उठायचं ते अलार्म वाजते एकदम. ठीक आहे, तर चला आता पाणी आता साईडला ठेवले, पाणी टाकले, त्याला उठावते मी एकदम. तो उठून आंघोळ करत, दात भिजला असं नाश्ता करत आणि मग जायची तयारी एकदम. ठीक आहे, चला. बघा, हे शिजले आहे, मस्त मऊ झालेलं आहे. मी चांगलं बघितलं आणि ह्याला कमसे कम 10-12 मिनटं लागतं शिजायला का. चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ह्याला पाण्यामध्ये काढूया. हे पाण्यातनं काढायचं आहे बघा. आता तुम्हाला दाखवते. आणि हे छानायचे असं असं छानायचं. जर तुम्हाला वाटते त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आहे, थंड पाणी, तर थंड पाणी मारू शकता, म्हणजे खुलं बी होतं बघा. ठीक आहे, हे बघा, असं थंड पाणी मारायचं. जास्त पकलं असेल तर असं हे करायचं, हे सुट्टं होतं एकदा. त्याच्यानंतर हे असंच आहे ना, एक टोप घ्यायचं, असं करून ह्याला साईडला करायचं आहे पाणी. पाणी तुम्ही
तुम्ही वापरू पण शकता पिठामध्ये, पीठ मळण्यासाठी फेकून नाही देऊ शकत. हे ह्याला असं करून हे ठेवून द्यायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे तुम्हाला का दाखवलं, आज माझं काही जास्त शिजलं नाही काहीच. जर तुमचं जास्त शिजलं असेल आणि हे झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ठीक आहे. आणि खुलं मग ते होतं एकदम. तुम्ही हे सगळं करू शकता एकदम. आता मी पॅन ठेवते गॅसवर. हे बघा धुवून बिवून घेतला मी पॅन. कोणची वस्तू धुतल्याशिवाय वापरायची नाही हे पण तुम्हाला सांगते. ठीक आहे. ह्याला पुसून घेऊया कपड्याने. असं पुसून घ्यायचं बघा. ठीक आहे. पुसून घेतलंय बघा. त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचे. हे तेल टाकते. तेलला चांगलं पकायला पाहिजे. चांगलं गरम करून घ्यायचं तेल हे. ठीक आहे. चला इथं हे लसूण टाकते. तेल थोडंसं गरम झाले आणि लसणाला चांगलं फ्राय करायचं. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी माझ्याकडे जास्त पास्ताचं सामान काहीच नाही. जे आहे ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. तो पण मी तुम्हाला दाखवते काय काय. हे आपलं मॅगी मसाला तुम्ही टाकू शकता. जर तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल तर हे मॅगी मसाला टाकू शकता. आणि मेयोनीज टाकू शकता. हे सोया सॉस टाकू शकता. शेजवान चटणी टाकू शकता. आणि हे मसाला आहे पास्ता मसाला हे टाकू शकता. तर मग टमाटर आता माझ्याकडे नाही काहीच नाही तर हे टाकू शकतो टमाटर. ठीक आहे. एवढंच आपल्याला बनवायचं. ठीक आहे. हे चवीसाठी बनवायचं कारण माझ्याकडे आहे ना पास्ता मसाला नाही. ठीक आहे. हे आपण मॅगी टाकायचं आहे. ठीक आहे. चला आता हे लसूण चांगला लाल करूया थोडंसं. ठीक आहे. आता आपल्या ह्याच्यावर मिरची टाकू. मिरच्या टाकू आणि एका साईडमध्ये कांदा टाकून देते मी. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं त्याच्यावर मीठ टाकायचं नाही तर ठसका होतं हे लक्षात ठेवा. थोडंसं मीठ टाकलं ना म्हणजे ठसका झाला निघून. ठीक आहे. आता माझ्याकडं चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस हे सगळं नाही माझ्याकडे. हे सगळं फ्राय करून घेते म्हणून. ठीक आहे. त्याच्यामुळे हा कांदा असा टाकायचा. थोडंसं लाल करायचा कांदा. चांगलं सगळं भाजायचं. एकदम सिंपल आहे. मुलांना डब्याला ठीक आहे. एकदम जास्त भाजी टाकून पोरं खातात भाज्या. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. एकदम बघू शकता. आता हे आपल्याला मॅगी मसाला टाकते बघा मी. म्हणजे थोडंसं पास्त्याला चव येईल चांगली आहे. ठीक आहे. हे बघा असं टाकायचं. गॅस स्लो करते मी. थोडंसं हे करून घेते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे सोया सॉस टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये मीठ असतं तर मीठ कमी टाकत जावा. ठीक आहे. जसं लागतं तसं मीठ टाका. लागलं मीठ ते वरण टाकू शकतो. त्याच्यानंतर हा मसाला आहे पास्ता मसाला 2 चमचे टाकू शकतो आपण. जास्त नको. केचप आहे. आपल्याला टमाटर नाहीत म्हणून केचप टाकते थोडंसं. ठीक आहे. आता हे आपल्याला पास्त्यावर टाकायचं आहे. खुला झाला बघितला. खुला किती झाला आपला पास्ता. आणि पाणी टाकायचं थोडंसं जरा म्हणजे खुला बनतो पास्ता. ठीक आहे. खूप छान लागते. करून बघा तुम्ही. आणि आम्ही केलेला तर मला तुम्हाला पण दाखवतो. एकदम सिंपल. आता भाजी बिरी काही टाकायची गरज नाही. काहीच नाही. अंदाज पुरतो एका साईडने. आता मला चाकून बघायचं आहे मग काय टाकायचं काय नाही. तोडून बघते थोडंसं. खाऊन बघते. तोडते.
मस्त आहे. काय टाकायची जरूरत नाही. जर तुम्हाला मेयोनीज टाकायचं तुम्ही टाकू शकता. मेयोनीज नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू. मी इचरशीट टाकणार नाही. ठीक आहे. आता सोया सॉस टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता थोडासा. तर हे शेजवान चटणी पण टाकू शकता थोडीशी. मस्त झालं तसं. थोडीशी टाकली बघा शेजवान चटणी बी थोडीशी टाकली. आता हे आपण असं करून हलवायचं आहे आपल्याला. झालं याचं टिफिन तयार झालं. आता मी थोडंसं अर्ध्याला हे टाकते, अर्धं करते आणि अर्ध्यामध्ये मेयोनीज टाकते. कारण मेयोनीज मला आवडतं खायला. केसला आवडतं का नाही आवडतं माहीत नाही. हे बघा हे मेयोनीज मी टाकते एकदम. ठीक आहे. खूप छान लागतं बघा खाय बी मला. आता थोडंसं तुम्ही खाऊन बघू शकता. पहिलं तुम्ही खावा मग नंतर मुलाला कसं टेस्ट लागते. एक मिनटं. हे बघा थोडंसं हे मेयोनीजचं वेगळी घेते काढून एका साईडला. ठीक आहे. आणि हे न मेयोनीजचं इथे घेते एक साईडला. ठीक आहे. तर आता ह्याच्या आपल्याला हे साईडला केलेलं आहे. तर ह्याला आपल्याला बंद करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्हाला कसं वाटते हे तुम्ही नक्की सांगा. मी बघा एक साईडचं खाते. हे आहे मेयोनीजचं आणि हे आहे साधं. ठीक आहे. तर हे मेयोनीजचं तुम्हाला सांगते. मी टेस्ट करते सकाळ खोटं नाही म्हणलं. मस्त आहे. पण छान लागते. बघायला तर तुम्ही मेयोनीज टाकून बघा. खूप छान लागते. आणि बिना मेयोनीजचं. मस्त आहे. खूप छान आहे. दोन्ही छान लागतं. दोन्ही चांगलं लागतं. तसं बघायला खावा तुम्ही पण खाऊन बघा. मस्त झाले आहे. छान आहे. तुम्ही पण करून बघा. सेम तसं असं करून बघा मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. आपण टिफिन एक साईडला काढून ठेवूया आणि आपल्याला चहा ठेवायचा आहे. ठीक आहे. चला आता आपण हे मस्तपैकी झालेलं आहे पास्ता. बघा तुम्ही बघू शकता. हे पास्ता हे बघा खूप छान झालेलं आहे. एकदम सुटसुटीत झालेलं आहे. हे सुटसुटीत कशामुळे होतं तुम्हाला सांगू का. खरा मुद्दा असा आहे सुटसुटीत कधी पण तेव्हा आता मी काल नूडल्स बनवलं होतं. तर नूडल्स हमेशा ना तुम्हाला असं वाटत असं आमचा गट्टा होतो हे होतो ते होतो. तर तुम्हाला हे सांगते जसं तुम्ही उकळता म्हणजे नूडल्स हे तर त्याच्यामध्ये जर थोडंसं थंड पाणी टाका किंवा ते थंड पाण्यामध्ये ते सोडा आणि त्याच्यानंतर मी ते पाणी मधून काढा आणि छन्नीमध्ये ठेवा. खूप छान बनतं आणि खूप खुल्लं बनतं. हे तुम्हाला मी सांगते. खूप लोकांचं मी असं बघितलं आहे. आणि आपण आता सवर्ण पण आमच्या सवर्ण पण बनवलं तर सवरमध्ये माझा गट्टा होतो. गट्टा कशामुळे होतो तर ते आपण खुल्लं तेल जसं आता तुम्ही असं बी करू शकता. जसं तुम्ही उकळता ना तेव्हा तेल टाकायचं मग तुमचा गट्टा होणार नाही. जर तुम्हाला असा गट्टा बनतोय चिकटतं एकामेकाला तर तुम्ही त्याच्यावर पाणी टाका. ते काढल्या त्याच्यावर पाणी टाका. जसं मी टाकलं ना पाणी तसं टाका. मग ते खुल्लं बनतं. बरोबर आहे का नाही. चला आता आपण याचा टिफिन भरूया. हे बघा आता तर मिक्स झाले माझ्याकडून तर चुकून तो मेयोनीज सगळं चुकून हे झाले. आता काय हरकत नाही जाऊन द्या. त्याला काही एवढं माहीत नाही होणार. हे बघा याचा टिफिन देते त्याला मस्तपैकी एकदम. आता तो खाऊन जाईल. आता पोहे नाही बनवत कारण की पोहे बनवणं होते पण ते टिफिन आणायचं आहे मला मुंबईहून येताना. बघा ते लई थोडंसं टिफिन त्याचं मित्र पण खात्यात ना थोडंसं ना. बरोबर आहे का नाही. एकामेका सांगते पोरं खात्यात.
तर खात्या तो त्याला पण देत असतं ना ते पोरं शाळेतली. बरोबर आहे का नाही? बघा जास्त भरती म्हणजे ते हे बघा त्याला म्हणे खोलताना जरा लवकर हे कर. हे बघा आता टिफिन द्यायचा मुलाला. तर कसा वाटतो टिफिन? याचा टिफिन तुम्हाला कसा वाटतो? हे बघा सांडणार नाही काहीच नाही. हा माझा लॉकरचा डबा आहे, म्हणजे लॉक आहे ह्या डब्याला. अजिबात खाली पडणार नाही, काहीच नाही काहीच नाही. तुम्ही असं टाका, असं टाका, असं टाका, असं टाका. ठीक आहे. तो हा छान आहे. आता आपला चहा बनवून घेऊया. ठीक आहे. चला चला हे दूध आणि पाणी मी उकळून करून घेतले, गरम करून घेतले पहिलं. त्याच्यानंतर आपल्याला साखर टाकायची. ही साखर टाकली मी. चायपत्ती टाकते 1 चमचाभर. जास्त मी साखर चायपत्ती नाही हे करत नाही ना, कारण मला आहे ना घर टिकवायचे, म्हणजे महिन्याभर तर नाही जायला पाहिजे कोणची वस्तू. तर मी थोडं थोडंच करून वापरते. 1 चमचा टाकलं आहे. आता ह्या साईडला त्याला पाणी ठेवलं का गॅसवर, गॅसला ते पाणी तापले का बघूया. ठीक आहे. कपडा, कारण कोणची वस्तू आपल्या हातात असते ना. चला पाणी पण तापलेलं आहे. सुलो हे गॅस तर सुलो आहे ना, आता पण ताप कवा थोडे पाणी बघा ना. गॅस सुलो आहे म्हणजे गॅस हे खराब आहे माझा. आणि बघूया थोडं थोडं आपण घेऊया सामान. हे गॅस छोटासा म्हणजे आहे आणि त्याचा तो बंदरच ना एकदम छोटासा आहे, लवकर होत नाही. मग ते आपल्याला कळत नाही अंदाजपैकी की आपल्याला किती टाईम लागतो किती नाही ती शिजण्यासाठी. आता कमसे कम मला तो पास्ता शिजवायला कमसे कम 15 मिनटं गेली, कारण माझा गॅसच स्लो आहे. तर त्याला कमसे कम 15 मिनटं गेलं. आणि जर तुमचा गॅस फास्ट असेल तर ते 10 मिनटात पण होतं. ठीक आहे. तर ठीक आहे. चला आपण चहासाठी हे बघूया. बघा माझा चहा कसा होता ते पण तुम्ही बघा. आता हे चाय पण टाकल्यानंतर गॅस फास्ट केला आहे मी, स्लो केला होता, कारण की वरती कधी कधी येतो ना असं हलवायचं. अद्रक टाकू शकता, इलायची टाकू शकता, चाय मसाला टाकू शकता जर तुमच्याकडे असेल ना. तर मी माझ्याकडे काहीच नाही सध्याला, कारण मी राशन नाही भरलं. जसं आहे तसं आपल्याला चहा प्यायचा आहे. ठीक आहे. आता हे चांगलं उकळून येऊ द्या चांगला. बघा आता हे स्लो केला आहे गॅस, तोपर्यंत आपण तुमच्यासंग मी बोलते आणि थोडासा पास्ता खाऊन घेते. सकाळ सकाळ मस्तपैकी पास्ता झाला आहे आणि खरोखर छान झाला आहे. तुम्ही पण करा आणि तुम्ही पण खाऊन बघा, खूप छान लागतो आहे पास्ता. आता किती चाय सगळं थोडासा पास्ता खाते, मस्त वाटतं एकदम. कारण कसं आहे भावानं बहिणीनं माझ्या अंगात, मी खाणार तर मला ताकद येणार. बरोबर आहे का? मी नाही खाणार तर ताकद नाही माझ्या अंगात येणार. तर तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील का? आता समजा मी मुंबईला लाईव्ह येऊ नाही शकत, तर मी असं काय बनवलं आणि त्यातच तुमच्या संग गप्पा मारल्या, तर तुम्ही असं बघू शकता का? जसं आता मी पास्ताचा व्हिडिओ कसा अलगच असतो, ते म्हणजे एक 5-10 मिनटात ते बनवून सोडतात पास्ता. पण आपलं कसं रिअल दाखवते मी, कसं बनतं आहे कसं नाही, काय करायला लागतं काय नाही. आता यूट्यूबमध्ये अजून तुम्ही लोक म्हणतात पास्ता असा आहे तसा आहे. सगळ्यांचा तरीका अलग असतो. झटकीपटवाला आहे आपला आणि टेस्टी एकदम खायला मस्त लागतो. जसं तुम्ही मी बनवलं तसं तुम्ही बनवून बघा, खूप छान लागेल तुम्हाला. मग तुम्ही म्हणता खरंच मी तर तो खरं बोलते, काय मला फोटो बघायची काही गरज नाही. ठीक आहे. तर चला आपण नाश्ता करूया. हे बघा तुम्ही चहा मस्त झाला, बघितला का तुम्ही चहा माझा? जास्त चायपत नाही टाकत नाही काहीच नाही, बघितलं का? कारण कसं आहे भावानं, मला सगळं आणायचं, एकटीच आहे कमावणारी घरात, तर सगळं मला बघून ते पण चालायचे. ठीक आहे. हे बघा चहा झाला आपला. माझ्या चहा थोडासा येसलं खायचं झालं. आता हे नाश्ता करूया मस्तपैकी. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुमचा दिवस आनंदात जाऊ आणि चांगला जाऊ, हेच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना. तर नाश्ता या सगळ्यांनी. पास्ता आहे आणि कोणाला पण छान वाटेल. 6 वाजले, बरोबर 6 वाजले का? हे बघा मस्त आहे. चलो आपला हा ब्लॉग इथं थांबूया. मस्त झालं आहे. पाणी पिते मग चहा पिते. एक मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही म्हणसान एवढा सकाळ सकाळ खायला बसली, असं वातावरण असल्यावर किती छान आहे वातावरण सकाळच्या पारी, बघितलं का? हां, आणि कुणाला पण खायला सकाळ सकाळ छान वाटतं एकदम अशा वातावरणामध्ये, बघितलं का? चला इथं बसूया जरा थोडंसं.
कसं वातावरण सकाळच्या पारी मस्तपैकी गरम गरम चहा पिते मस्तपैकी बसून एकदम छान वाटते. गावाकडे बी वातावरण खूप छान आहे. सकाळच्या पारीचं लय भारी वाटते एकदम. तर चहा पिते, तुम्ही पण या चहा प्यायला. आणि हा माझा ब्लॉग मी इथंच म्हणजे सॉरी हा माझं कुकिंगचं ह्याच्यात थांबवते. ठीक आहे. तर असं तुम्हाला छान छान रेसिपी दाखवत जाईल मी. ठीक आहे. वाव मस्त चहा झाला आहे. अद्रक पण नाही टाकलं. छान आहे. मला अद्रकचा चहा आवडतो एकदम. ठीक आहे. चला बाय.